नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एल-एल-बी 3 इयरची 2026 साठी असणारी सी-ई-टी एक्झाम 1 आणि 2 एप्रिल 2026 रोजी पार पडलेली आहे. त्यानंतर 1 मे ते 3 मे या वेळेमध्ये आपल्याला प्रोव्हिजनल ॲन्सर की या ठिकाणी भेटलेली होती आणि त्यावरून आपल्याला किती मार्क भेटणार आहेत याची कल्पना आपल्याला आली असेल. ती ॲन्सर की कशाप्रकारे चेक करायची होती याविषयीचा अपडेट व्हिडिओ बनवून तुम्हाला दिलेलं होतं आणि त्यावरून आपल्याला किती पर्सेंटाइल पडू शकतात आणि हे पर्सेंटाइल कसे कॅल्क्युलेट करतात, हे कॅल्क्युलेशनची प्रोसेस तुम्हाला व्हिडिओ मार्फत दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय सेक्शनमध्ये दिलेली आहे. आता आपण रिझल्टची डेट काय असणार आहे याविषयीची चर्चा करणार आहोत. तर मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा हे YouTube चॅनल. मित्रांनो, आपण जेव्हा सी-ई-टी-सीएलच्या ऑफिशियल वेबसाईटला येऊ, तर या ठिकाणी कुठलंही असं नोटिफिकेशन आता तरी आलेलं नाहीये, की रिझल्ट डेट काय असेल. परंतु पाठीमागच्या 2-4 वर्षाच्या अनुभवावरून आपण एक्सपेक्टेड टेंटेटिव्ह रिझल्ट डेट ही एक्सपेक्ट करू शकतो. तर मग ही डेट काय असणार आहे? तर मित्रांनो, साधारणपणे जेव्हा ऑब्जेक्शन रिड्रेसल पब्लिश होतं, त्याच्यानंतर 20 ते 22 दिवसामध्ये आपला रिझल्ट लागतो. तर आता 20 ते 22 दिवस म्हणजेच आपलं ऑब्जेक्शन रिड्रेसल होतं. आपल्याला प्रोव्हिजनल ॲन्सर की जी भेटलेली होती, ती 1 मे 2026 रोजी भेटलेली होती आणि याच आधारे आपला रिझल्ट 20-21 मेच्या दरम्यान येणं अपेक्षित आहे. 2 दिवस अगोदर कदाचित फायनल ॲन्सर की येऊ शकते आणि त्यानंतर मग 2 ते 3 दिवसांनी म्हणजे 18 तारखेपर्यंत आपण फायनल ॲन्सर की आणि त्यानंतर 2 ते 3 दिवसांनी आपला पर्सेंटाइलमध्ये रिझल्ट एक्सपेक्ट करू शकतो. मग आता हा रिझल्ट डिक्लेअर होण्यामागे इतकं लेट का होतं? सर्वत्र ऑनलाईन प्रोसेस आहे. तर मित्रांनो, आपण जे ऑब्जेक्शन घेतलेले आहेत, ते ऑब्जेक्शन क्रॉस व्हेरिफाय करून घेतात आणि त्यानंतर मग प्रत्येक कॅन्डिडेटच्या लॉगिनमध्ये त्याला भेटलेले मार्क, जे काही करेक्शन असेल ते करेक्शन हे दाखवण्यासाठी, करण्यासाठी आणि त्याच्या लॉगिनमध्ये ते प्रोसेस होण्यासाठी, त्याला शो होण्यासाठी थोडासा वेळ लागत असतो आणि त्यामुळंच हे प्रोसेस थोडीशी लेंदी होते. मग आता एकदा का रिझल्ट लागला, की पुढं कॅपची प्रोसेस सुरू होणार आहे. कॅप रजिस्ट्रेशन आपल्याला करून घ्यावं लागणार आहे. फक्त तुमचा रिझल्ट लागला, तुम्ही एक्झाम दिली म्हणजे तुम्हाला एल-एल-बीला ॲडमिशन भेटणार नाही. त्यासाठी आणखीन बरीचशी प्रोसेस आहे. आत्ता कुठेशा आपण 20 ते 30% प्रोसेस संपलेली आहे. खरी प्रोसेस इथून पुढे सुरू होणार आहे आणि याचा अपडेट तुम्हाला वेळोवेळी भेटण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलची मेंबरशिप घ्या, जेणेकरून लगेच तुम्हाला हेल्प करता येईल. धन्यवाद.